श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 19. सिकवण नाम. समास 5. देहेमान्य निरूपण. श्रीराम. मातीचे देव, धोंड्याचे देव, सोन्याचे देव, रुपयाचे देव, काशाचे देव, पितळेचे देव, तांब्याचे देव, चित्रलेपे. श्रीराम. या जगात देवांचे अनेक प्रकार आहेत. मातीचे देव, धोंड्याचे देव, सोन्याचे देव, रुपयाचे देव, काशाचे देव, पितळेचे देव, तांब्याचे देव आणि गंधाच्या लेपाने काढलेले चित्ररूपी देव. रुवीच्या लाकडाचे देव, पोवळ्यांचे देव, बाण तांदळे नर्मदे देव, शालिग्राम काश्मीरी देव, सूर्यकांत सोमकांत. श्रीराम. याशिवाय रुईच्या लाकडाचे देव, पोवळ्याचे देव, बाण तांदळे नर्मदे देव, शाळीग्राम काश्मीरी देव तसेच सूर्यकांत सोमकांत. ताम्रनाणी हेमनाणी कोणी पूजिती देवार्चनी, चक्रांगीत चक्रतीर्थाहुनी घेऊन येती. श्रीराम. याखेरीज तांब्याची नाणी, सोन्याची नाणी यांचीही देव म्हणून पूजा लोक करतात. कुणी चक्रतीर्थाहून चक्रांकित शाळीग्राम घेऊन येतात. उदंड उपासनेचे भेद, किती करावे विशद, आपलाले आवडीचा वेध लागला जनी. श्रीराम. उपासनेचे उदंड भेद आहेत. कितींचे स्पष्टीकरण करणार. लोकांना आपापल्या आवडीच्या देवाचा वेध लागलेला असतो. परी त्या सकळांचेही कारण, मुळी पहावे स्मरण, तया स्मरणाचे अंश जाण नाना देवते. श्रीराम. पण त्या सगळ्या देवांचे कारण एकोहम हे आद्यस्फुरण म्हणजेच मूळ माया हेच आहे. त्या स्मरणाचे अंश म्हणजे नाना दैवते होय. मुळी द्रष्टा देव तो एक, त्याचे जहाले अनेक, समजोन पाहता विवेक उमजो लागे. श्रीराम. मूळ द्रष्टा देव एकच आहे. त्याचेच अनेक देव झाले. विवेक करून नीट पाहिले की उमजू लागते. देह्या वेगळी भक्ती फावेना, देह्या वेगळा देव पावेना, या कारणे मूळ भजना देहेची आहे. श्रीराम. देहाशिवाय भक्ती करता येत नाही. देहाशिवाय देव पावत नाही. म्हणून भजनाचे मूळ देहच आहे. देहे मुळीच केला वाव, तरी भजनासी कैचा ठाव, म्हणून भजनाचा उपाव देहात्मयोगे. श्रीराम. देह मुळात मिथ्या आहे असे जर म्हटले तर भजनाला कुठला वाव मिळणार. म्हणून देह आणि अंतरात्मा यांच्या एकत्रित येण्याने भजनाचा उपाय करता येतो. देहे विण देव कैसा भजावा, देहे विण देव कैसा पुजावा, देह्या विण मोह छाव कैसा करावा, कोण्या प्रकारे. श्रीराम. देहाशिवाय देवाचे भजन कसे करावे. देहाशिवाय देव कसा पूजावा. देहाशिवाय महोत्सव कसा आणि कोणत्या प्रकारे करावा. अन्न गंध पत्र पुष्प, फल तांबोल धूप दीप, नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा. श्रीराम. अत्तर गंध पत्र पुष्प फूल फल तांबूल धूप दीप तसेच नाना प्रकारच्या भजनाचा उद्योग देहाशिवाय कोठे करावा. देवाचे तीर्थ कैसे घ्यावे, देवासी गंध कोठे लावावे, मंत्र पुष्प तरी वावे, कोणे ठाई. श्रीराम. देवाचे तीर्थ कसे घ्यावे, देवाला गंध कोठे लावावे, मंत्र पुष्प तरी कुठे वहावे. म्हणून देह्याविण आडते, अवघे साकडेची पडते, देह्या करिता घडते भजन काही. श्रीराम. म्हणून देहाशिवाय अडते, सर्व कोडेच पडते. देहामुळेच काही ना काही भजन घडते. देव देवता भूते देवते, मुळीचे सामर्थ्य आहे तेथे, अधिकारे नाना देवते भजत जावी. श्रीराम. देव देवता भूते दैवते या सर्वांच्या ठिकाणी मूळ मायेचे ईश्वराचे सामर्थ्य आहे. योग्यतेप्रमाणे नाना दैवते भजत जावीत. नाना देवी भजन केले, ते मूळ पुरुषाची पावले, या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ काही. श्रीराम. नाना प्रकारच्या देवांचे भजन केले तरी ते मूळ ईश्वरालाच प्राप्त होते. म्हणून सर्वच देवतांचा सन्मान केला पाहिजे.
मायावल्ली फापावली नाना देहे फळी लगडली, मुळीची जाणीव कळो आली फळामध्ये श्रीराम. मायारूपी वेल फोफावली असून नाना देहरूपी फळांनी लगडली आहे. मूळची जी जाणीव फळांमध्येही दिसून आली. म्हणून येळील न करावे पहाणे ते येथेची पहावे, ताळा पडता राहावे समाधाने श्रीराम. म्हणून कंटाळा करू नये, जे काही पाहायचे असेल ते येथेच पहावे, अनुभवाला की समाधानात राहावे. प्राणी संसार टाकीती देवास धुंडीत फिरती, नाना अनुमानी पडती जेथ तेथे श्रीराम. प्राणी संसार सोडतात आणि देवाला धुंडीत फिरतात आणि जेथे तेथे नाना प्रकारच्या अनुमानात पडतात. लोकांची पाहता रीती लोक देवार्चने करीती, अथवा क्षत्रदेव पाहाती ठाई ठाई श्रीराम. लोक एकमेकांची रीत पाहून देवतार्चन करतात अथवा जागोजागी क्षेत्रातील देव पाहतात. अथवा नाना अवतार ऐकोनी धरिती निर्धार, परी ते अवघे सविस्तर होऊन गेले श्रीराम. अथवा नाना अवतारांच्या विषयी ऐकून तेथे देवत्वाचा निर्धार करतात, पण ते सर्व अवतार येऊन सविस्तर चरित्र करून होऊन गेले. एक ब्रह्मा विष्णू महेश ऐकोन म्हणती हे विशेष, गुणातीत जो जगदीश तो पाहिला पाहिजे श्रीराम. कुणी ब्रह्मा विष्णू महेश यांच्याबद्दल ऐकून त्यांना विशेष महत्त्व देतात, पण गुणातीत जो जगदीश त्याचा शोध घेऊन त्याला जाणले पाहिजे. देवासी नाही थानमान कोठे करावे भजन, हा विचार पाहता अनुमान होत जातो श्रीराम. देव निराकार आहे म्हणून त्याला निश्चित ठाव ठिकाणा नाही, म्हणून भजनही करता येत नाही असे समजाल तर घोटाळ्यात पडाल. नसता देवाचे दर्शन कैसे न होई जे पावन, धन्य धन्य ते साधू जन सकळ जाणती श्रीराम. लोकांना वाटते की सगुण साकार देवाचे दर्शन जर झाले नाही तर आपण पावन कसे होणार, पण खरा देव कोण हे सर्व रहस्य साधूजन जाणतात, म्हणून ते खरोखर धन्य होय. भूमंडळी देवनाना त्यांची भीड उल्हांगेना, मुख्य देव तो कळेना काही केल्या श्रीराम. जगात अनेक देव आहेत, त्यांची भीड ओलांडून पलीकडे जाता येत नाही, त्यामुळे मुख्य देव कोण हे काही केल्या कळत नाही. कर्तृत्व वेगळे करावे मग त्या देवासी पहावे, तरीच काही एक पडे ठावे गौप्य गुह्य श्रीराम. मीपणाच्या त्यागाने कर्तृत्व वेगळे करावे आणि मग त्या देवाला पहावे, मग त्यातील गुप्त रहस्य काय आहे हे थोडेफार कळू लागते. ते दिसेना ना भासेना कल्पांतीही नासेना, सुकृता वेगळे विश्वासेना तेथे मन श्रीराम. ते दिसत नाही भासत नाही आणि कल्पांतीही नाश पावत नाही, पण पूर्वपुण्याई असल्याखेरीज तेथे मनाचा विश्वास बसत नाही. उदंड कल्पिले कल्पना उदंड इच्छिते वासना, अभ्यंतरी तरंगनाना उदयाते पावती श्रीराम. मग मनात नाना कल्पना येतात, उदंड वासना इच्छा उत्पन्न होतात, अंतःकरणात नाना तऱ्हेचे विचार तरंग निर्माण होतात. म्हणून कल्पना रहित तेची वस्तू शाश्वत, अंत नाही म्हणून अनंत बोलिजे तया श्रीराम. म्हणून कल्पना रहित जी वस्तू तेच शाश्वत ब्रह्म होय, त्याला अंत नाही म्हणून त्याला अनंत असे म्हणतात. हे ज्ञान दृष्टीने पहावे पाहोनी तेथेची रहावे, निजध्यासे तद्रूप भावे संग त्यागे श्रीराम. हे सर्व ज्ञानदृष्टीने पहावे आणि तेथेच राहावे आणि मीपणा विरहित होऊन निदध्यासाने तद्रूप व्हावे. नाना लीळा नाना लाघवे ते काये जाणीजे पापुड्या जीवे, संत संगे स्वानुभवे स्थिती बाणे श्रीराम. अशा आत्मरूपाशी ऐक्य पावलेल्या पुरुषाच्या लीला, त्याचे चरित्र, त्याचे लाघव ते बिचाऱ्या सामान्य जीवांना कसे आणि काय कळणार. संतांच्या संगतीने आत्मानुभव आला अशी स्थिती बाणते. ऐसी सूक्ष्म स्थिती गती कळता चुके अधोगती, सद्गुरुचे सद्गती तत्काळ होते श्रीराम. अशी सूक्ष्म स्थिती आणि गती प्राप्त झाली की अधोगती चुकते,
सद्गुरूंच्या कृपेने तत्काळ सद्गती प्राप्त होते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहे मान्य निरूपण नाम समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.